एअरपोर्टाचे जे कावन्सिलर आमचे आसा श्री सुधीर बाब कमल डिसुजा, अन्वी कोरगांवकर आणि नूतन बिचोलकर, ह्या सगळ्या वांगडा आमी आयज प्रेस कॉन्फरन्स कॉल केला. कित्याक काल एक आमचो जो MLA आसा जोशुआ डिसुजा तेणे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली की 1040 कोटीचो जो अमावंट आसा त्या अमावंटाचें डेव्हलपमेंटाचें काम तेंच्यांनी म्हापशा कॉन्स्टिट्युएन्सीन अंडरटेक केला, प्रोसेस करून घेतले आणि फुडें चालू करतले. काही प्रोजेक्ट्स तेंच्यांनी जे इनिशिएट केल्या त्या प्रेस तितून ते फावंडेशन करून घालतले आणि प्रॉमीस आणि हें केलां की आमी आतां फुडल्या टर्माक आपूण इतलें काम करपाचो. सो आमी त्या बाबतीन आयज डिस्कस करपाक बसल्या. एक गोश्ट म्हणजे तेंच्यांनी जे कामां हांगा प्रपोज केल्या, जी प्रेस नोट तेंच्यांनी काल इशू केल्ली, तितूंतली तुमी कामां पळयल्या जाल्यार एक 10-12 कामां जी मेन्शन केल्या. तार नदीचे अंडरग्रावंड पावर केबलिंग, इंटरीम बस स्टँड आणि बाकीची जी प्रपोज केल्ली कामां आसा. एक म्हणजे हे एज युजल जी BJPची हॅबीट आसा की दर फाटी इलेक्शनाच्या पयलीं आश्वासनां दिवपाची, प्रॉमिसीस करपाचे, कितले तरी कोट्यांचे सदांच प्रपोज करपाचे प्रोग्राम आणि प्रोजेक्ट, आणि त्या मागीर प्रोजेक्टाचेर फुडें काम न करता परत फुडल्या इलेक्शनाक त्योच आश्वासनां परत दिवपाची आणि लोकांक फटोवपाचे. हो जो बस स्टँडाचो इशू आसा, तार नदेचो इशू आसा, पार्किंगाचो इशू आसा, मार्केटाचो इशू आसा, हो जाले 20 वर्सां सगळ्या मॅनिफेस्टोन, म्हापशाच्या मॅनिफेस्टोन दर फाटी आमचे जे एक्स लेट फ्रांसीस डिसुजा MLA आसा तेंच्यांनी एक झरोन ह्योच 4 प्रोजेक्टां परत घालून जाले. आतां आमचो करंट MLA तेंच आश्वासन दिता की आपूण बस स्टँड बांदतलो. इतल्या वर्सां कित्याक जावना हेचें उत्तर कोण दिना. हे जेन्ना प्रोजेक्ट्स प्रपोज जाता तेका बजेट स्टेट गव्हर्मेंटाच्या बजेटान प्रोविजन करपाचें आसता. ते स्टेट बजेटाच्या प्रोविजन स्टेट गव्हर्मेंटान केला की ना हे पयलीं उत्तर दिवचें ती. कित्याक जर ते प्रोविजन बजेटान करूंक ना जाल्यार ती प्रोजेक्ट हांगा कामां केन्नाच जावपाची ना. दुसरी गोश्ट म्हणजे बस स्टँड. तुमी जर 2011-12च्या मॅनिफेस्टो पळयलो जाल्यार तेन्ना पासून त्या मॅनिफेस्टोन सेम बस स्टँड डेव्हलपमेंट, इंटरस्टेट बस स्टँड डेव्हलपमेंट 2012-2017 सगळ्या इलेक्शनाच्या मॅनिफेस्टोन तेंचो तीच प्रॉमीस कंटिन्यू आसा. म्हापशाची परिस्थिती पळयात. म्हाका दिसता म्हापशाच्या लोकांनी खूब पेशन्स काडलो आणि ह्या आतां जे परत आश्वासन एक आयकोन येता आपूण इतलें काम करतलो म्हणून. आमकां फुडल्या कामाची आणि आश्वासनाची गरज ना. जे लास्ट 5 वर्सान तुमी काम केलां तें पयलीं दाखोवचें. जो एवरी टायम MLA आमचो रिपीट करता की रिपोर्ट कार्ड आपूण दिता, हो रिपोर्ट कार्ड न्हू, हो आनी आपूण फुडें करतलो म्हणून हें आश्वासन तेणें दिलां. पयलीं आमकां लास्ट 5 वर्सां, लास्ट 10 वर्सां, लास्ट 20 वर्सां कितें काम केलां, कंप्लीट जालां आनी खंयचे प्रोजेक्ट्स ऑलरेडी तेणें जे सँक्शन जाल्ले गव्हर्मेंटा कडसून ते कितें कंप्लीट जावन येयल्यार ते पयलीं एक्सप्लेन करचें. आनी जेन्ना सगळे तेचे वांगडा बसता कावन्सिलर आणि सगळे जे BJPचे ऑफिस बेरर्स म्हापशाचे वांगडा बसतात तेंच्यांनी हें उत्तर दिवचें. कित्याक हजारांनी कोटीचे सदां प्रॉमिसीस आसता. म्हटल्यार एकूय प्रोजेक्टाचें कंप्लिशन आमकां म्हापशान तरी एक प्रोजेक्टाचें कंप्लिशन तेणें दाखोवचें जें स्टार्ट टू फिनीश कंप्लीट जावन म्हापशाचे लोक त्या प्रोजेक्टाचें बेनिफीट घेता हें एक तेणी प्रोजेक्ट दाखोवचें. रिसंटली तेणें एक मीट आनी कोक मार्केटाचें इनॉग्रेशन केल्लें. तेची परिस्थिती वचून पळयात. म्हापशाच्या लोकांनी मुद्दाम वचून तेजी परिस्थिती पळोवची. तेका एक्झॉस्ट फॅन ना, तेका उदीक भायर वचपाक ड्रेनेज सिस्टम ना. सगळ्यांनी थंय आतां फाटल्यानसून स्ट्रक्चर ते फोडून पायपां गटरान सोडल्या. हे आमच्या MLAक मे बी दिसना. कित्याक तेन्ना आमी तोय बोवाळ केल्लो. बेश्टे टायल मारलो, चुनो मारलो आनी पेंट मारलो म्हणून प्रोजेक्ट कंप्लीट जायना. हातीन घेता तो स्टार्ट टू फिनीश कंप्लीट आसपाक जाय. सारकें तेचें जें इंटेन्शन आसता त्या प्रोजेक्टाचें तें कंप्लीट आसपाक जाय आनी म्हापशाच्या लोकांक तेजो बेनिफीट गावपाक जाय. अजून पर्यंत लास्ट 10 ते 20 वर्सां, 25 वर्सां म्हणूंक शकता की खंयचोय प्रोजेक्ट असो ना जो BJPच्या MLAन, स्टेट गव्हर्मेंटान, जी कावन्सील हांगा रुलींग लास्ट 10-15 वर्सां तेंच्यांनी
हातीन घेतला आनी कंप्लीट करून तसो लोकांक फुडल्यान दवरला. ह्या बाबतींत काल जो MLAन प्रेस दिला तितून तेणी अशें म्हटलां जे मिनिस्टर मायकल लोबो हे हांगा इंटरफियर जातात जावं आमी तेंचे पर्यंत पावता. आयज जी एक परिस्थिती आहा जे मायकल लोबो मिनिस्टर आसल्या कारणान तो संबंद गोंयचो सगल्यांचो आनी जी कितें कामां आमचे कडेन येतात ती आमी घेवन थंय वयता. आतां एक रोडाचेच पळय म्हापसा कलंगूट रोड, हो म्हापसा कलंगूट रोड आतां ते मिनिस्टर आसल्या कारणान तेंच्यांनी त्या रोडाचे येवचें जावं जावचें हें काम कोणी MLAन करून घेवपाचें आसता. पूण तो त्या रोडाच्या फाटसून ना काम जर तेच्या मार्फत जाता जाल्यार हे म्हापसा शहराक हे बरें डेव्हलपमेंट हे खंयच्या मिनिस्टरान खंयच्या हेका करपाक जाता. थंय रिस्ट्रिक्शन त्या कोणाचें ना. आयज आमी पळयतात की म्हापशान व्हडली समस्या आहा जी सेवरेज ट्रिटमेंट प्लांट हेका लागून आयज म्हापशेकारांक खुबशे त्रास जाता. आयज आमी पळयता इवन आतां आमी सांगले जे बीफ आनी पोक स्टॉल आतां ते बांदले पूण तेका STP ना, जे वेस्ट वॉटर वचपाक प्रोविजन ना. जे प्रोविजन आहा ते सेवेज ट्रिटमेंट प्लांट हो प्लांट जावपाक जाय. आयज आमी पळयता म्हापशा हे हाय हेवटेन मोरोड एरिया आनी सगळी लो लायंग एरिया आनी वॉटर टेबल आहा ते व्हेरी हाय आहा. इवन आमचे आयज म्हापशान मार्केटान जे टॉयलेट आहा ते टॉयलेट चलना. कित्याक लागून तर सोकपीट 1 मिटर डॅप्थ जर आमी एक व्हडो मारीत सोकपीटाक लागून जाल्यार उदक येता. पूण हेचें सोल्युशन म्हणजे सगळ्याचे सिवरेज. आयज आमी पळयता जे वयले वाठार आहा वयल्या वाठारान हाय वॉटर टेबल इज हाय आसल्या कारणान जे सोकपीट आहा ते चलना. थंयसरूय सेवरेजची आयज अत्यंत गरज आहा. वचत ती घाण ही नाल्यान वयता, गटरान वयता आनी गटरांसून आजुनूय ती रिवर तार नदीन वयता. जे आमी थंयसर गणपती विसर्जन करता हे फाटले एका इश्यू येयल्लो जो आतां ब्रीज बांदला म्हटल्यार जी घाण थंय भितर वयता जे वेस्ट वॉटर वयता ते काय आजून स्टॉप जावना. हेका लागून जे सेवरेज ट्रिटमेंट प्लांट आहा जी आमची पायपलायन घातलेली आहा हेचेर MLAन नेट धरून हे काम पयलीं करपाक जाय. हे काम केलें ना, आजुनूय केलें ना. आनी तेका हे ऑलरेडी पायपलायन घातलेली आसा म्हणजे तेच्या फाटसून लागून जी कनेक्टिविटी तेका दिवंक जाय तो टेंडर काडपाक जाय. तो टेंडर आजुनूय काडलेलो ना. आनी MLA म्हणटा आतां हॉट मिक्सिंग करतले. हॉट मिक्सिंग केलें जाल्यार आतां सिवरेज ट्रिटमेंट प्लांट जर जालो जाल्यार ती कंटिन्युटी दिवंक जाय, कनेक्टिविटी दिवंक जाय जी हावस टू मेन हॉल आसता चेंबराक ते करपाक लागून परत रोड फोडचे पडले. म्हणजे हॉट मिक्स कर ते पयशे वेस्ट परत येत. आनी ते भायर आतां आमी अंडरग्रावंड इलेक्ट्रिसिटी हो टेंडर जाल्लो आसा आनी तें काम चालू जावपाचें आहा. म्हाका दिसता हेचेरूय स्टडी जावपाक जाय. तो एक्झिस्टींग बस स्टँड आहा थंयसर मल्टी लेयर पार्किंग जवळ जवळ 400 गाडयो पार्क जाता तशें असो तो मल्टी लेयर पार्किंग आसा. आनी तेच्या फुडें जे 20,000 स्क्वेअर मिटरान जो बस स्टँड प्लॅन केल्लो आहा वेवस्थीत आनी तेच्या सायडीसून 30 मिटर रोड संध्या बार थंयसून डायरेक्ट वचून तो हायवेक जॉयंट जाता. आनी जे कंजेस्टेड जाता ते कमी करपाक लागून. पूण तो प्लॅन ऑलरेडी पास जाल्लो आहा सगळे आहा. पूण आतां ही लोकांच्या दोळ्यांत धूळ मारपाक हे बस स्टँड म्हणून तेंच्यांनी जाहीर केला. थंय कांय ना सोलींग केलां आनी फक्त मड ते पावडर घालून तेजेर पेवर्स आनी फाल्यां सकाळीं तो चालू जाल्या उपरांत तो कितलो दीस येतलो तें कांय खबर ना. हे इलेक्शन दोळ्या समोर धरून हे लोकांच्या दोळ्यांत धूळ मारपाचें काम चालू आहा. स्टडी केल्ली ना. इलेक्शन दोळ्या समोर धरून ते एक अनावन्समेंट करीत आहा
हे बरोबर जायना, हेचेर लक्ष दिवपाक जाय. जे आमचे मेन नाला आसा ते वचून रिवर ताल न्हंय मेळटा, पण काही भाग तो आमच्या नॅशनल हायवेक गेल्लो आसा. तसंच थंय रिवरची कंटिन्युटी आसली रिवरची अप टू बोडगेश्वर टेम्पल पासून जे न्हंयचे उदीक सुकतेर आनी भरतेर वयर येताले ते सद्या स्टॉप जाल्ले आनी ते सगळे कचरो वचून वचून साचून मॅस जाल्ले आहा. ही रिवर तार आहा ती काही वर्सांनी नश्ट जातली. ताका लागून ब्युटिफिकेशन ऑफ रिवर तार हे इम्पॉर्टंट आसा, तेचेर विचार करपाक जाय. तशेंच आमी पळयता हे आतां मार्केट आहा आमचें. मार्केटाक आतां अत्यंत म्हत्वाचें म्हणजे पार्किंग जाय. पार्किंगाच्या इश्यूचेर कोणी कांय उलोवंकच ना. पार्किंग व्हेरी इम्पॉर्टंट. एट द टायम म्हाका दिसता आतां आमचे गोवा इज अ ट्युरिजम डेस्टिनेशन आसल्या कारणान आमचो बिजनस ट्युरिजम जर मार्केटाचे व्हॅल्यू वाडयतले जावं फॅसिलिटी दितले जाल्यार एट द टायम जवळ जवळ म्हाका दिसता 100-150 बसीस पार्क जाता अशें आमकां पार्किंग जाय. हेचेर आमचे विचार फुडें व्हरपाक जाय. कोणी तें काल म्हटलें तेणी रविंद्र भवन कोर्टान आहा. कोर्टान कित्याक आहा? कोर्टान एंटायर हे आसा पळय स्कीम ती आहा. रविंद्र भवन कोर्टान ना. रविंद्र भवन जर करपाक जाय जाल्यार लँड एक्विजिशन करूं येता, आनी कितें करूं येता. बाकीचे दुसरे प्रोसेस आहा पूण तेचेर लक्ष घालूंकच ना कोणी. तो प्रोसेस इनिशिएट करूंक ना. रविंद्र भवन हे कोर्टान आहा म्हटलें आनी सोडून दिलें, तशें ना. करूं येता तें. तेका दुसरी ऑल्टरनेट आहा न्हू जे पब्लीक पर्पज कितें करपाक जाय. तेका लागून कोर्ट हाडिना पूण दुसरो प्रोसेस आसता. काही तर एक्ट आसा, काही तेचेर रिलेटेड आहा ते एक्सक्लूड करपाक जाय. ते मोकळे करून जावं लँड एक्विजिशन जावं परचेज हे करून ते रविंद्र भवनाचें काम फुडें व्हरपाक जाय. हे सगळें आमकां खबर आहा पूण हे कालचे प्रेसान MLA खंयसर तरी कोर्टान आहा म्हणून लोकांच्या दोळ्यान मातशी धूळ फेकता. जे आयज आमी पळयतात जे गार्बेजचो व्हडलो इश्यू प्रभाग जे हे केल्ल्या प्रायवेटायज केल्ल्या तरी आसतना गार्बेजचे प्रॉपर मॅनेजमेंट नासल्या कारणान प्रॉपर गायडन्स नासल्या कारणान हे आयज गार्बेज सगळ्याक वचत थंय दिसता आमकां आनी तेचें साम्राज्य आयज जाल्लें आहा. हेचेरूय तोडगो काडपाक जावं. आमची चेअरपर्सन कॅपेबल आहा म्हटल्यार म्हाका दिसना योग्य मार्गदर्शन तांकां मेळना. हेच्या कारणान हे अशा तरेचे हे कामां आमची फाटीं पडटात. आयज आमी पळयता इवन थंयसर मागीर कितें तरी ते वर्डाक धाडप ना हें ना पण एंटायर म्हापशाचे जे टॅक्स पेयर आहा ते म्हापशाचे समज म्हापशाच आमचे क्लीन करपाक जाय जाल्यार युनिफॉर्मली बाबा सगळ्याच वॉर्डाक लेबर धाडप जावं आनी कितें स्कीम करून ती गार्बेज जावं डेलीच्या डेली म्हापसा शहर नितळ करप. पूण हें जायना योग्य मार्गदर्शन नासल्या कारणान. हेचेरूय हे जावपाक जाय. दुसरें आमी पळयतात आयज एक इश्यू म्हाजे कडेन परत परत कंप्लेनी येता रिगार्डींग वॉटर बील. आतां गव्हर्मेंटान म्हटलां 16 क्युबीक लिटर हे घेता ताका फ्री. 16 म्हणजे 15 पासून येत जाल्यार ताका बील येयना. 16च्या वयर गेलो की ताका बील लागलें. म्हणजे फ्री हे कांय ना. फ्री तो गेलो. फ्री जेका कोणाक मेळटा जे कोण 15 पासून यूज करतात जे कोणाची कनेक्शनां बंद आहा कोण उदक यूज करीत ना ताका ते थोड्याशा लोकांक तो बेनिफीट मेळटा. पूण हे जे बाकीचे आहात जे 16 क्युबीक मिटराच्या वयर गेले 16 क्युबीक लिटर त्याच्या हेचेर गेले काय ना फुडें तो स्लॅब वायज हरशी आसलो. पूण आतां कितें जालां 15 पासून येयले जाल्यार 3.5 रुपया लायता. 15 ते 25 जाले जाल्यार 9 रुपया आनी 25 ते 40 पासून जाले 39 जाल्यार तुका 15 रुपया हो स्लॅब आहा. हेच्या प्रमाणे बील जाता. आनी 40 ते वयर गेले हो स्लॅब सगलो गेलो. हे हांकां फ्री बी कोणाक कांय ना. 40 ते वयर गेलो 41 जाले जाल्यार डायरेक्टली 25 रुपया पर युनिट ह्या हेच्या प्रमाणे बील जाता.
म्हणजे जो फ्री दिले म्हणटा तेतून कशें फ्री दिले फक्त जे कोण वॉटर यूज करिनात जावं पण कमी एकदम कमी प्रमाणात यूज करतात तेकाच ते फ्री मेळ्ळे आनी बाकीचे जे मिडल क्लास बी ते सगळे आहा तांकां डायरेक्टली हे 25 रुपया युनिट ह्याच्या प्रमाणे बील जाता ते सांगपाचें म्हणजे जे 16 युनिट जो फ्री आहा ते कोणाक हांगा फ्री ह्या स्लॅबान मेळना. त्या टायमार जे MLA हांगा बोडगेश्वराच्या टेम्पला कडेन एक आर्टिफिशियल लेक तयार केले तेंच्यांनी पयशे मोडलेले पण आयची परिस्थिती अशी आसा ते आर्टिफिशियल लेक बोडगेश्वराच्या मंदिराच्या कुशीक आसले ते तशेंच आसा तेची दुर्दशा थंय जाल्ली आसा आनी थंय उदक स्टॅग्नेट जाल्लें आहा आनी हे ब्रिडींग ऑफ मॉस्किटोज जे आयज डेंगू जायत आहा म्हापशान डेंगूच्यो केसीस मेळत आहा हेचेर कोणाचें लक्ष ना आनी आमी म्हणटात फुडले आमी डेव्हलपमेंट अशें करतले तशें करतले. म्हापसा कलांगूट रोड आहा जो बोडगेश्वराच्या साकवा कडेन जे दोनूय बाजून जी झाडां वाडले आनी वन वे जाल्लो आहा थंय कोणाचें लक्ष ना फक्त एक MLA एक PWDक फोन मारून जावं तेचेर लक्ष घालून तें काम वेळोवेळ केलें जाल्यार लोकांकूय फायदो जातलो. हांगा कोणाचें लक्षच ना. आयज म्हापशाचो आमकां ओवरऑल सर्वांगीण विकास जागो सदांच आमचे हांव परतय सांगता मनोहर पर्रीकर आमचे एक्स CM सदांच आमचे स्वर्गीय अशे मनोहर पर्रीकर सदांच म्हणटाले आपलं दाखवचं असलं लोकांक कांयच काम करूंक ना तेका रिजल्ट दाखोवपाचो आसलो तेका तोंड ना आपणें कितें केलां तें दाखोवपाक त्या खातीर ताणें कितें केलो डायवर्ट केलो इशू आनी मायकला कडेन येलो की मायकल येवन इंटरफियर जाता आरे तूं तुजें काम करीत राव आमकांय डिस्टर्ब करता स्कूल क्लासीन एग्जामीन भुरगीं खूब डिस्टर्ब करता पूण आपलें काम आपणें करपाचें आसता. ज्या मनशाक सादी एज अ कावन्सिलर आसतना ताका पासून एक रिटेनिंग वॉल जावंक ना तो आनी कसलें फावंडेशन घालून तारीचे 4 लेन ब्रीज करतलो. ताणें हांगासर बरयलां एडमिनिस्ट्रेशन बिल्डींग नेक्स्ट टू मुन्सिपल आमची जी एक्झिस्टींग मुन्सिपालिटी आसा पळय तेजे कुशीक आनी थंय बी ताका तो फावंडेशन घालतलो. ताका हांव सांगूंक सोदतां तुज्या घरा समोर कामत गार्डनाचे एंट्री मारता तुज्या भायरून एक प्रोपोज 2000 स्क्वेअर मिटर जागा आसा आनी ताजेर प्रोपोज जाला मुन्सिपल यात्री निवास 15 वर्सां जाली फूल आतां तें ओपन आहा. तुमी पत्रकार तेंगेर केन्ना वयता आसतना पळय तो प्रोजेक्ट जावना वचत थंय पाटयो घालप आनी तो तसोच दवरप. पाटयो घालपाक कोणें घालता हांव करतलो म्हूण सांगपाक इजी पण हेणें जेन्ना तुका 2.5 वर्सां एक सारको रोड म्हापशेकारांक दिवंक शकलो ना तूं हे कसले प्रोजेक्ट हाडटलो. इज अ टोटल फेलियर. हेका हो जेन्ना तो सांगता मायकल इंटरफियर जाता आनी हेजे पार्टेन दस्तक घेवची की तो कित्याक आयज हांव पार्टेक सांगूंक सोदता BJP हेका पयलीं रिपोर्ट कार्ड दिसता तेंच्यांनी कितें काम केलां तेन्नाच ताका तिकेट दिवन तुमी म्हापशा बसया. हांव आयजूच सांगता BJPक हेका तिकेट दिल्यार सीट हांव घरा म्हणून तुमचो पयलीं फुगटे मारतली हेका तिकेट मेळटा दिसता हांव फुगटे मारतलें. इट्स अ टोटल फेलियर म्हापशेचो आमदार. येदे व्हडले वणके सगळ्या थोड्या आमदारांनी आपले बुजयले. एका मेन रोड वयता तेजे घरा वाटेन आमचे कॉपेलाचे आमचे पुलीस स्टेशना कडेन येदो वणको आसा. हेका तुमी पत्रकारांनी एक दीस फाटसून बसून व्हरा खंयसर आख्खा म्हापशा भोंवडून हाडपाचें आनी दाखोवपाचें कितले पट होल्स आहा पळय ते. येता तेन्ना खूब लोक कितें कितें अनाउन्समेंट करतात. आमी एक जी सेंट्रल BJP गव्हर्मेंट आसा ती स्टेटाक गव्हर्मेंट आसा ती आनी जी मुन्सिपालिटीची जी चोरून तेंनी मॅन्डेट करून जी फटींग आश्वासनां घेवन लास्ट 10 वर्सां ऑलरेडी लोकांनी काडले. प्लस इन म्हापसा स्पेसिफिकली ह्या MLA जो लेट MLA आसा ताका जाली 25 वर्सां. म्हापशाची परिस्थिती पळया विकटसून आनीक खराब जायत सुटल्या. एकूय अशें काम ना जें कंप्लीट केल्लें आसा. इलेक्शन गिमीक हे तेंचे सदांच आसता. लास्ट 20 वर्सांचे मॅनिफेस्टो काडून पळयात सेम एवरी टायम सेम आश्वासन दिल्लें आसता एक प्रोजेक्ट कंप्लीट ना.